नमस्कार. मी नेहा कुलकर्णी. ऐकूया काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज सोलापूर जिल्ह्यात माळशिरस इथं माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. काँग्रेसनं प्रत्येक निवडणुकीत दिलेली गरिबी मुक्तीची आश्वासनं पाळली नसल्याची टीका त्यांनी केली. एनडीए सरकारने गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं गेल्या 10 वर्षात निलवंडे धरणाचं काम पूर्ण केलं असून गोसीखुर्द धरणाचं कामही लवकरच पूर्ण होईल असं मोदी यांनी सांगितलं. त्यानंतर अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ प्रधानमंत्री मोदी यांनी धाराशिवमध्ये सभा घेतली. तसंच लातूर मतदारसंघात सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी राज्यातल्या 11 मतदारसंघातल्या 71 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 298 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी गोयल यांनी शक्तीप्रदर्शन करणारी प्रचार फेरी काढली. धुळे मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान वायव्य मुंबईतून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र वायकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी आज पदभार स्वीकारला. शांतीच्या काळातही नौदलानं कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याची आवश्यकता असल्याचं यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 115व्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. IPL क्रिकेट स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर आज संध्याकाळी 7:30 वाजता सामना होणार आहे. मुंबई शेअर बाजारात आज मोठ्या चढउतारानंतर दिवसअखेर सेन्सेक्समध्ये 189 अंकांची घसरण झाली आणि तो 74,483 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 39 अंकांची घसरण नोंदवत 22,605 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.